मराठा आरक्षण को लेकर चल रहे आंदोलन पर शिवसेना उद्धव नेता संजय राउत की भूमिका पर अब पूर्व विधायक शहाजी पाटिल ने तीखा हमला बोला है। पंढरपुर में पत्रकारों से बात करते हुए शहाजी पाटिल ने कहा कि मनोज जरांगे पाटिल के आंदोलन में कब दंगा भड़केगा इसकी राह संजय राउत देख रहे थे। इस दौरान शहाजी पाटिल ने सरकार द्वारा मराठा आरक्षण पर लिए गए फैसले की सराहना की और आभार भी जताया। मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने मनोजदादा जरांगे यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली। अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणाने उभा केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आणि तरुण मराठा समाजातील मित्रांनी यांना भरपूर मन भरून साथ दिली। दुर्दैवाने मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात केले, परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही। महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला। ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं। दुर्दैवानं कपट नीती करणारी जी लोक होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती, ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत। माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोजदादा जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याही शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी। त्यांना रसद पुरवली जात होती का आणि हे चक्रव्यूह होतं का महायुतीसाठी शिंदे आणि फडणवीसांचा? या दोन बाजू होत्या। एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता। त्यामुळं प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले। जे सुरुवातीला अनेक नेते नावं घेण्यात अर्थ नाही, महाविकास आघाडीच्या मोठ्या घराण्याची मोठी आणि तरुण काही मंडळी बी आहे की ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवाने यात कोण जे मराठा महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको होतं, ही माझी प्रांजळी यातून अपेक्षा आहे। संजय राऊत म्हणतात की या सगळ्या आंदोलनाच्या मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बाजूला ठेवलं पाहिजे। या आंदोलनात शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा सहभाग फडणवीस साहेबांच्या एवढाच आहे, परंतु कोणतंही सरकार चालवत असताना त्याच्या निर्णयाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, अजितदादा यांना सातत्यानं संपर्कात आणि संवादात ठेवून आदरणीय समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक याचा सगळा अभ्यास करून या तीन नेत्यांना एका बाजूला आरक्षण कसं देता येते पटवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला मनोजदादा जरांगेंनाही पटवून दिलं। त्यामुळे यातलं बरंचसं श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आहे, उदय सामंत यांचंही आहेत। हे समितीतल्या लोकांनी ह्यात चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही पत्रकाराने एक बारकावा बघा, ज्या दिवशी हे महायुती सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून महाआघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे ज्येष्ठ नेते हे सातत्याने या तिघात कुठं वाद निर्माण होईल, भांडण लागेल यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला येणाऱ्या 5 वर्षात कधी यश येणार नाही। पुन्हा जरी 5 वर्षानं तुम्हाला आज भविष्य सांगतो, पुन्हा महायुती सत्तेवर आलेली असेल। संजय राऊताचा चाललेला हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील
तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत होती. त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलं आणि दुसऱ्या बाजूला लालबागचं गणपतीचं जेवण बंद केलं. मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही. संजय राऊत हा वाटच बघत बसला होता की या आंदोलनात कधी दंगल पिटती आणि हे सरकार अडचणीत येते. राहुल गांधींचे बिहारमधली प्रथम होतं संजय राऊत त्यांची सगळी जी काय आहे प्रिडिक्शन कुठंतरी चुकते असं वाटतं. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये NDAचाच विजय होईल. या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमागं पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती. पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले. बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत चोरी ही ते वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे. परंतु तिथं नितीश कुमार आणि NDA 100% विजयी होईल.